टॅलेंट आजन शीतल. हा चल बायांना सांग. नाही, नाही म्हणजे भैयांना सांगायचं नाही. का? जर भैयांना कळलं ना ती दोघं हित आहेत तर त्यांना सहन होणार नाही. अरे मग भैया असं काय करतील ना की त्यांचं बँकेचं पद बी धोक्यात येईल आणि शीतल तर त्यांना मिळणारच नाही. अरे पण तुझ्या शीतल ना अजिंक्य ती दोघं इथं नाहीत, ते आपल्याला दिसले नाही. कळलं? टॅलेंट भैयांचा तुझ्यावर लय भरोसा आहे. म्हणूनच मी सांगतोय तसं करायचं. भैयांना काय सांगायचं नाही. अरे पण सुरजा, जर काय बोललास ना तर माझ्या इतका वाईट कोण नाही. कळलं? चल सुरजा, चल चल. काय झालं? सगळीकडे बघितलं भैया, मग कुठेच नाहीत. नीट बघितलं ना? हो हो का ना सुरजा? होय, सगळीकडे बघितलं पण कुठंच नाही. जयश्री म्हणती म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ असणार आहे. हो भैया, अजिंक्य गावात न जाऊ नाही म्हणून ना जयश्री उगाच तुम्हाला त्याच्या मागं पाठवतील. मामीपेक्षा दसपट पोरगे चालू आहे ती. तिला बरोबर कळतं कधी काय करायचं. मला धोका द्यायचा मूर्खपणा ती अजिबात करणार नाही. भैया आम्ही बघितले, आता इथं कोणच नाही, आपण दुसरीकडे बघूया. नाही टॅलेंट, यास्मिन म्हणली होती त्याच्यावरून असं वाटतंय की दोघं एकत्र असतील. इथंच गेले असतील. अहो भैया, अहो ती म्हणली आपण सगळे बघितलंच की, पण साताऱ्यात काय एकच गार्डन आहे का? जमा येऊपर्यंत मी एक चक्कर मारून येतो. अहो भैया, आता आम्ही सगळे बघितलेच की, उगाच तुम्ही एनर्जी वाया घालवू नका. नाही तर जमा येऊपर्यंत काय करायचं? जम्या कुठे? असेल इकडेच कुठंतरी. सुरजा, जम्याला फोन लाव. भैया तुम्ही जायला आणि त्यो यायला, असं नको ना व्हायला. भैया 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 कर जमे. भैया अरे बोल लवकर. भैया मी तिकडं उडकायला गेलो होतो. हा मग तिकडं तिकडं काय? तिकडं अजन शीतल. अजून शीतल कर. तिकडं अजन शीतल नाहीच, तिकडं गोट्या बसलाय पोरगीला घेऊन. चल गाडी काढ. तुझं प्रेमच नाही माझ्यावर. अगं पण जराच उशीर झालाय की. जराच होय, 15 मिनिटाला वाट बघते मी इथं. अगं पण तुला तर माहिती आहे ना मला तिथनं यायला लागतं ते. मग मला कशाला एवढं लवकर बोलवायचं? अगं पण मी काय मुद्दाम करतोय का? मला काय माहिती नाही, बोल नको माझ्या संग. शीतले का भांडत असतील ती? काय माहित, लवशिप मध्ये अशी भांडणं होत्यातच. तुला लय माहितीये का? मला सगळं माहित असते. अरे आमच्या कॉलेजच्या येलांमध्ये तर लई चर्चा असती. पण हे कशावरून भांडत असतील? काय माहित, विचार की जाऊन. मी का? तू विचार की. काय का आता माहिती कोणाला करून घ्यायची? मग जा की तू. अगं तसं नाही, पण चल बघू. हा चल. सॉरी म्हणले ना आता. आता काय कान पकडू का? मी तर 15 मिनिट वाट बघत बसले. अगं पण काय झालं भांडाय? काय नाही ते जरा आपलं. जरा 15 मिनिटाला वाट बघते मी इथं आणि आता त्याला काहीच नाही. काय रे? अरे तुला माहिती आहे ना लेट होणार आहे.
आधी सांगायचं ना मग. आधी सांगायचं काय? त्यानं काय मुद्दाम केलंय व्हय? अगं पण आपल्याला माहित असताना लेट होणार आहे तर एक फोन करून सांगायचं ना. अरे पण 15 मिनिटच तर उशीर झालाय ना, मग थांबायचं ना, त्यात काय एवढं? का थांबायचं? त्यापेक्षा येळ द्यायचं ना. आपल्या माणसाची वाट बघितली तर काय बिघडतंय व्हय? मग आपल्या माणसासाठी येत आलं तर बिघडतंय वे. कुठनं आलायस तू? शिरवळवरून. बघ, फक्त 15 मिनिटं उशीर झालाय. शिरवळवरनं यायला किती वेळ लागतोय माहितीये का? अगं शिरवळ म्हणजे काय दुबई आहे वे, आणि त्याला माहिती ना आपण लांब आहे, आधीच निघायचं ना. लांब असलं तर काय झालं, मनानं तर जवळच आहे ना. काय मनात भेटायचं असतं वे? भेटायचं ठरलंय ना तरी वेळ द्यायचं. अरे त्याला काय तर कामं असतील, तुझ्यासारखा रिकाम तिकडे आहे त्यो. म्हणजे मला कामं नसतात वे, मी येतो ना वेळेत. तू येतोयस म्हणून त्याला बी जमाला असं आहे का? मनात असलं ना सगळं व्यवस्थित होतं. 15 मिनिटं उशीर झाला म्हणजे मनात नाही असं म्हणायचंय का तुला? तसं नाही, जमणार नसेल ना तर प्रेम करायचंच नाही ना. हा, जमणार नसेल तर म्हणजे आपण लांब आहे, जाऊ शकत नाही, माहितीये ना, मग त्यापेक्षा प्रेमच करायचं नाही. प्रेम करायला काय जवळ असलं पाहिजे व्हय? जवळ नसलं तरी निदान वेळ तरी दिला पाहिजे ना. ये देता येत नसेल तर तिनं समजून घ्यायला नको व्हय? म्हणजे ती समजून घेत नाही वे. अहो पण मी काय म्हणतोय, काय म्हणजे मीच लेट नाही करणार आता, माझंच चुकलं. नाही नाही, माझंच चुकलं. मीच समजून घ्यायला पाहिजे होतं. जानू, तो तासभर जरी लेट झाला ना तरी मी आता नाही चिडणार. आणि आता प्लीज तुम्ही भांडू नका. भांडतोय कुठं आम्ही? भांडत नाही ते चांगलं आहे, पण उगाच आमच्यामुळे तुमच्यात भांडणं नको. भांडू नका प्लीज. अच्छा, आपण का भांडत होतो र? जमे साईडला घे. हा बोला जयश्री. हा हॅलो, कुठे आहे तुम्ही? का काय प्रॉब्लेम झालाय का? काय प्रॉब्लेम नाही. ती दोघं सापडली का? नाही अजून. म्हणजे तुम्ही काय हालचालच केली नाही का? हे बघा आम्ही शोधतोय सगळीकडे, पण त्या अजून सापडणं झालेत. अहो जरा नीट बघा की, मला वाटतंय ती दोघं एकत्रच आहेत. तुम्हाला वाटतंय म्हणून ते दोघं एकत्र असतील याला काय अर्थ आहे? अहो मी सांगते ते ऐका, नीट शोधा त्यांना. हो हे बघा, उगाच काय तर शंका घेऊन आमच्या पायात चाप सोडून आमचा बीपी हाय करू नका. अहो पण मी खरंच सांगतेय. जयश्री फोन ठेवतो आता.